नमस्कार. आज आपण बघूया 1 वर्षाच्या मुलीचा खणाचा घागरा किंवा स्कर्ट म्हणूया आपण. हे मी कापड खणाचं घेतलंय. तर त्याची उंची साधारण 1 वर्षाच्या मुलीला अंदाजेच उंची आपण घ्यायची आहे. त्याची उंची आपण तयार उंची ठेवणार आहेत 12 इंच. मी कापडाची उंची घेतली आहे 10.5 इंच आणि याची लांबी एक 18 इंच अंदाजे आपण कमर घेर घेऊया. त्याच्यात 2 इंच लुजिंग घेऊया. कारण लहान मुलांचे अगदी हेल्दी असेल तर मग जास्त घ्यायला हरकत नाही. मी एक 18 ते 20च्या दरम्यान घेतली आहे. आणि घेर आपल्याला जेवढा अंदाजे हवा आहे ना तेवढाच आपण घेर घेऊया. आणि त्याच्याबरोबर आतलं अस्तर जे आहे ते बरोबर हा जो काठ आहे ना त्याच्या बरोबर वर येईल एवढं आपण अस्तर घेऊया. अस्तर पण कॉटनचं घेतलंय आणि हे पूर्ण असं आपण असं जोडून घेऊया, जेणेकरून आपल्याला छोट्या छोट्या प्लेट घालायला बऱ्या पडतील. हे अस्तर मी आता असं पूर्ण जोडून घेते, आतल्या साईडने जोडून घेते. असं अस्तर जोडून घेतलं ना की छान होतो, बसतो छान एकदम. प्लेट सगळ्या प्लेटी एकदम छान बसतात. काही जण आधी प्लेटी मारून नंतर पण अस्तर लावतात. तसंही तुम्ही लावलत ना तरीही काही हरकत नाही, म्हणजे कमी अस्तर लागतं. पण मी काय करते की जेवढं कापड आहे ना तेवढंच अस्तर लावते, की जेणेकरून लहान मुलींचे छोटे छोटे असे स्कर्ट वगैरे घागरे ना खूप छान दिसतात, कारण ते फुलतात छान. कॉटनचं खणाचं कापड घेतलं. एवढं पूर्ण अगदी हे असं लावून घ्यायचं. म्हणजे काय उरेल ना साईडचं ते आपण कट करून टाकूया. आता हे थोडं अस्तर एक्स्ट्राचं झालंय ना, तर ते आपण असं कट करून टाकूया. आणि अस्तरला आतमध्ये एक फोल्ड मारून घ्यायचा, जेणेकरून फिनिशिंगला आपल्याला चांगलं दिसेल. असा एक फोल्ड मारून घ्यायचा. अस्तर पण कॉटनचं टाकले. शक्यतो लहान मुलांना कॉटनचे कपडे असले ना की टोचत वगैरे नाही. घेराचं कापड आपण अंदाजाने घ्यायचं. मी एक 23 ते 24 इंच लांबी असं घेतलंय आणि उंची 10.5 इंच, कारण तयार आपल्याला घागरा 12 इंचाचा हवा. कारण जास्त पण मोठा नाही. 1 वर्षाच्या मुलीला एक 12 इंचाचा घागरा स्कर्ट बरोबर होतो. अगदी जास्त जर मोठा घेतला तर काही वेळेला पायात येण्याची शक्यता असते. 12 इंचाचा अगदी बरोबर होतो. आता हे अस्तरला आतून आपण फोल्ड मारून घेतलं. अस्तरची बाजू आपली आतमध्ये गेली. हे बघा, ही अस्तरची बाजू पूर्ण आतमध्ये गेली. आणि आता आपण बाहेरच्या बाजून छोट्या छोट्या म्हणजे जशा आपल्याला हव्यात ना त्या अंदाजाने आपण प्लेटी घालणार आहोत. पण सुरुवातीला ना आपण इथून एक 2.5 इंचाचं खूण करायची, की 2.5 इंचावरून आपल्याला प्लेटी घालायला सुरुवात करायची. अंदाजेच प्लेटी घालायच्या, जेणेकरून आपला कमर घेर जितका आपण ठेवलाय, आता मी 18 किंवा 20 जर ठेवलाय तर त्या अंदाजाने ठेवून 2 इंच लुजिंग साठी, जेणेकरून कमरेत घालताना अगदी व्यवस्थित बसेल अशा हिशोबाने ठेवायचं. खूप छान वाटतो हा स्कर्ट एकदम. ह्याचा टॉप पार्ट पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागात. आज मी फक्त स्कर्टचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवते.
मी कटिंग करूनच ठेवला होता, फक्त मी तुम्हाला माप किती घ्यायची ती सांगितली आहेत. अशा प्लेट्स आपल्या छानपैकी बसतात. प्लेट्स काय आपण अंदाजाने घालायचे आहेत. त्याला काय असं मोजमाप नाही आहे, आपल्याला जशा हव्या आहेत ना त्या अंदाजाने आपण प्लेट्स घालायचे. मात्र दोन्ही बाजूला आपण 2.5 इंच ठेवायचं, जेणेकरून लुझिंगसाठी ते बरं पडतं. आता आपण एकदा हे मोजून घेऊया. जेवढं आपल्याला कमरेचं माप हवं आहे तेवढं आपलं आलं आहे का. जर कमी आलं असेल तर एखादी प्लेट तुम्ही ओसवली तरीही चालेल. हे बघा, माझं बरोबर तेवढं आलेलं आहे. आता याच्यासाठी ना वरती आपल्याला नेफापट्टी तयार करायची आहे. याची आपण उंची ठेवली आहे 10.5 इंच. 10.5 म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि 10 इंच याची उंची, म्हणजे आपल्याला तयार स्कर्ट हा किंवा घागरा 12 इंचाचा हवाय. आणि त्याच्यासाठी आता ही 5 इंचाची नेफापट्टी मी काढली आहे. हे बघा. आणि शिवाय जेवढं आपलं कमरेचं पूर्ण माप आलं आहे, कमर घेराचा चौथा भाग आणि लुझिंग असं ठेवायचं. आणि दोन्ही बाजूला ही प्लेट आहे जी कापडाची पट्टी काढली ती दोन्ही बाजूला अशी फोल्ड करायची. अशी या बाजून पण तशीच फोल्ड करायची. आता हा जो स्कर्ट आहे, स्कर्ट घागरा, तो असा हे बघा कमरेच्या बाजूने वरून 2 इंच किंवा 2.5 इंच 2.5 इंचावर अशी मार्किंग करायची दोन्ही बाजूला. हे थोडं एक्स्ट्रा झालं होतं, ते मी कट करून टाकते. 2.5 इंचावर मार्किंग केल्यानंतर ही बाजू थोडीशी आपण फोल्ड करायची. जिथपर्यंत आपण मार्किंग केलं 2.5 इंचावर तिथपर्यंत ही शिलाई मारून घ्यायची. सेम असं या बाजूला पण तसंच करायचं. दोन्ही बाजूला असं फोल्ड करायचं. दोरा तुटला. असं दोन्ही बाजूला आपण शिवून घेतलं. आणि आता बरोबर ही बाहेरची बाजू आहे आणि ही आतली बाजू आहे. तर आपल्याला आता नेफापट्टी लावायची आहे. आपण नेफापट्टी 5 इंचाची काढली आहे, जेणेकरून 2 इंचाचा नेफा आपल्याला हवा आहे. तो असा लावून घ्यायचा. आतल्या बाजून लावायचं. सुरुवातीला लॉक करायचं आणि सरळ असा नेफा पट्टी ही लावून घ्यायची.
अर्धा इंच तरी मार्जिन आपलं राहिलं पाहिजे. अगदी झटपट होणारा हा स्कर्ट आहे. बराच वेळ लागतोय असं पण नाहीये. अर्ध्या पाऊण तासातच हा स्कर्ट तयार होतो. आता हीच पट्टी आपल्याला अशी जोडायची, हीच फोल्ड करून तिकडे घ्यायची. आता हे थोडं आपण असं आपल्या बोटाच्या नखाच्या साह्याने असं प्रेस करायचं, जेणेकरून शिलाई व्यवस्थित बसते. आणि आता ही बाहेरची बाजू घ्यायची. आता हे एक असा फोल्ड घ्यायचा आणि एक हा असा फोल्ड. हे कापड जे आहे ते बरोबर आतमध्ये गेलं पाहिजे. आणि असं आता आपण बघूया आधी किती इंच आपल्याला पट्टी हवी आहे. जास्तीची तर व्हायला नको. बरोबर 2 इंचाची कमरपट्टी आपल्याला हवी आहे. कारण तयार स्कर्ट आपल्याला 12 इंचाचा हवा आहे. तशीच पट्टी आता पूर्ण अशी लावून घ्यायची. खूप छान असा स्कर्ट तयार झाला. शेवटला लॉक करायचं. आता काही जण अशी फिनिशिंग करताना आतून पण शिलाई मारतात आणि काही जण बाहेरून मारतात. मी डायरेक्ट आतूनच करते, जेणेकरून मला वरलॉक करायचंच असतं. आणि आपण इथे जे जोड दिलाय ती जागा तशीच ठेवून द्यायची, जेणेकरून स्कर्ट घालताना लुझिंगला व्यवस्थित होतो म्हणून. आणि या साईडने आता मी पूर्ण शिलाई मारणार आहे. तुम्ही बाहेरून शिलाई मारून नंतर परत आतमध्ये मारली शिलाई तरीही चालते, पण मी आतून पूर्ण ओव्हरलॉक करणार आहे म्हणून मी शिलाई अशी मारतीये. जर तुम्हाला ओव्हरलॉक करायचं नसेल तर पहिली शिलाई बाहेरून मारा, नंतर मग आतून मारा, तरीही चालेल. पण खूप सुंदर असा 1 वर्षाच्या मुलीचा हा घागरा स्कर्ट खणाचा तयार होतो. कसा वाटला तुम्हाला हा? अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावर घागऱ्यावर जी टॉप येतो, चोली येते ती दाखवणार आहे. त्याचं कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे. किती सुंदर स्कर्ट तयार झाला बघा, अगदी कमी वेळेत. आणि आता आपण छोटीशी एक नाडी तयार करायची. याच्यासाठी मी ही 2 इंचाची पट्टी काढली आहे. अगदी 2 इंचाची नाही काढली तरी चालेल, जर आपल्याला कशी जाड हवी आहे बारीक हवी आहे त्याच्यावर अवलंबून. मी 2 इंचाची काढली आहे. त्याला अशी 4 फोल्ड करून नाडी करायची, किंवा तुम्ही नॉट लावले तरीही चालतील.
अशी कॉटनची जर नाडी तुम्हाला शिवायची नसेल, जर तुम्ही ते रेडीमेड नॉट मिळतात ते लावले तरीही चालतील, ते पण छान वाटतात. आता अशी ही नाडी होईल. साईडला तुम्ही लटकन लावलेत किंवा नाही लावलेत तरी पण चालतील. सुंदर असा हा खणाचा 1 वर्षाच्या मुलीचा घागरा किंवा स्कर्ट खणाचा तयार झाला. अगदी कमी वेळेत झाला. आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. किती सुंदर वाटेल बघा लहान मुलीला. ह्या प्लेट्स अशा व्यवस्थित केल्या ना प्रेस केल्या जरा ना की खूप छान वाटतात. मी थोड्या वेळानं आता प्रेस करणार हा ड्रेस पॅकिंग करताना. खूप सुंदर असा 1 वर्षाच्या मुलीचा खणाचा घागरा तयार झाला. तर याची उंची दाखवते मी तुम्हाला. 12 इंच आपल्याला तयार स्कर्ट हवा होता. अगदी 12 इंचाचा बरोबर झालाय. खूप छान असा स्कर्ट आपला आज खणाचा तयार झालाय. आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.